धाराशिवमध्ये एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झालेली आहे की ज्यामध्ये भाजपचे लोक शिंदेच्या शिवसेनेला टीव्ही फॉर्म वाटप करतात. एका कार्यकर्त्यानं राजन साळवी यांना जाब विचारला या संदर्भात. हे हे तर आम्ही स्पष्ट नेहमीच सांगतो की ही जी शिवसेना नाहीच आहे ती टोळी आहे गद्दार लोकांची. ती भारतीय जनता पार्टी चालवती, जशी चालवायची. जितनी बरी चावी रामने उतना चले खिलौना, तसा तो खिलौना आहे. ही जी टोळी आहे ना, ही खिलौना आहे भारतीय जनता. जेवढी चालवायची ते तेवढे चालवतात. हे आम्ही नेहमी सांगत आलो. आणि मला असं वाटतं या ऑडिओ क्लिपने तर आणखी ते म्हणजे खरंच आहे. ते काय खोटं अशाचं काही कारण नाही की असं इथंच नाही, अनेक ठिकाणी असं घडतं आहे की आता तो एक बघा गंगाखेडला गुट्टे आमदार कोणत्या पक्षाचा आहे, तो भारतीय जनता पार्टीच्या AB फॉर्म वाटतो. आता इथं भारतीय जनता पार्टी शिंदे गटाचे AB फॉर्म वाटतो. म्हणजे भारतीय जनता पार्टीला किंवा शिंदे गटाला कोणत्याच प्रकारचं राजकारण किंवा राजकीय निवडणुकामध्ये भूमिका मांडण्याचा तात्विक वैचारिक अधिकारच राहिलेला नाही. सर्रास बाजार यांनी राजकारणाचा मांडलेला असं स्पष्ट म्हणता येईल. पण तो कार्यकर्ता असं सुद्धा म्हणतो की आता स्वतःला शिवसैनिक म्हणून घेण्यासंदर्भात सुद्धा लाज वाटायला लागली राजन साळवींना. हे पहा, तिकडे गेलेले लोक शिवसैनिक नाहीच, हे धंद्यावाले. टोळी सांगितली ना मी, टोळी हे काय शिवसैनिक नाही. तिकडे कोणी असतात ते टोळीचे काय हाल आहे बऱ्याच जणांचे मला माहिती आहे. आता आमच्या संभाजीनगर कित्येक लोक गेले त्या टोळीत. आता त्यांना ना तिकीट नाही ना कोणी कुत्रं विचारत नाही. हे होणारच आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये यांची स्थिती कशी असेल कळेल ना आता तुम्हाला. आता कळेल. सगळ्या ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टी यांची हालच करणार. ज्या अर्थी भारतीय जनता पार्टी शिंदे गटाची AB फॉर्म वाटते, त्या अर्थी शिंदे गटाचं काय हाल करतील ते तुम्हाला मी काही सांगण्याची गरज नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. भरत गोगावले असं म्हणतात की भाजपचे लोक कधी कोणासोबत युती करते सांगता येतच नाही. एकदम सत्य आहे. तुमच्यात आणि त्यांच्यात काहीच फरक नाही आहे. भारतीय जनता पार्टी कोणाशी आता बघा MIMशी केली, काँग्रेसशी केली. कोणते पक्ष बाकी भारतीय जनता पार्टीवर सोबत जाण्याचे? सगळे जे नाही ते नावं दुसऱ्याला ठेवायचे फक्त. आणि स्वतःचे नाही. काश्मीरमध्ये त्या कोणत्या त्या मुफ्ती महमदीच्या पक्षाबरोबर केली होती, सगळ्याबरोबर केलं. त्यामुळं भरत गोगावले बरोबर बोलले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.